चीज पुलाला तर स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये. आज भिवंडीला चालले मी माझ्या फ्रेंडसोबत. आम्ही 2Kचे पण पार्टी करायची आहे, फोन घेतला त्याची पण करायची आहे. अँड आजचा दिवस आहे बाई, ज्या दिवशी ती मला भेटलेली. 4 वर्ष कंप्लीट झालं आमच्या फ्रेंडशिपला. आणि आम्ही नेहमी सेलिब्रेट केले आणि माझ्यासारखीने सेलिब्रेट करावी पण. त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेल. आधी बोल, मावशी चांगली आहे बोल. मी चांगली आहे ना? मी ब्लॉग भारी बनवतो ना? हो बोल, हो बोल. हॅलो गाईज, लाईक करा, नाही फोटो नाही काढ, हे फोटो नको काढू. गंडू पोऱ्या माझ्या बरोबर येतं. कुठं बसून नेऊ मी तुला? सांग मला, सांग कुठं बसून नेऊ तुला? कुठं बसून नेऊ? इथे कुठे आहे बेटा का? बाई निघले हात पकडून. चलो मी आलो बाबू. सो पोचलो भिवंडीला, गाडी लावून घेतली. आता भरपूर वेळ इथेच राहील. आणि माझी फ्रेंड येते इथे. आम्ही OKX मध्ये चाललो पहिला. बापरे, केसांची हालत परत डेंजर झाली. आणि आता रिक्षान बसलो ग्रिल मास्टरला जायला. बा गरमी ही का घालून आलो आता असं वाटतंय. सी माय आईज, अब सिर्फ आईज देख सकते भाई. ये देख बाल, अरे बाल सुबह से ही खराब हो गए. ठीक है, ठीक. देख तो चटका लग रहा है. ग्रिल मास्टर मध्ये आल्या. मिरची आता इथे यावी जाम गोष्टी केल्या तुम्हाला प्रॉब्लेम. माझा भाऊ जेव्हापासून शहापूरला जाणं बंद झाले ना, सो बर्गर किंग मधले रॅप जाम पडायचा मला. म्हणून आता इथला रॅप ट्राय करेन मी. हा वाला पनीर रॅप. क्लासिक फ्राईज, पेरी पेरी फ्राईज, चीज लोडेड फ्राईज, चिकन नगेट्स. ये क्या आ गया भाई? आमचा कसं आहे माहीत आहे का, ज्या गोष्टी पटतात त्याच नेहमी घ्यायचा. अलग जास्त काही ट्राय नाही करायला जात. टुडे वी आर ट्राईंग समथिंग न्यू. व्हॉट न्यू? नेहमी आम्ही पनीरवाल्याच गोष्टी खातो. सो याच्यात पण आहे पनीर, पण बघून नाव तर वेगळं आहे. ॲटलिस्ट इटालियन पिझ्झा लिहिले. सो ॲटलिस्ट नाव अलग येतं. काय अनियन, कॅप्सिकम, पनीर, स्वीट कॉर्न्स, रेड पेपरिका. सो पिझ्झा चालेल. हां, आम्ही दोघीच जणी आहो म्हणून ही केक सांगत होती, पण बरं नाही, चीज केक खाऊ आपण यावेळेस. सो बिस्कॉफवाला. मला ना तो भिवंडीन कोणतरी संध्याकाळी ठेला आणखी काहीतरी ठेवते तो, त्याचा खायचा होता, पण त्याचा आहेच नाही सध्या. म्हणून आता OKXमधनं घेतला. म्हणून योच घेतला. नाही तर अजून एक फ्लेवर मला ब्लूबेरी खायचा होता. डोलं बंद करायला सांगले. मी निजासाठी काहीच गिफ्ट नाही आणलं खरं गो. अहो मला नाही समजलं काय घेऊ. खोलू? मी एक गोष्ट केली, मी स्लोमध्ये व्हिडिओ घेतलेला. आता त्याची क्वालिटी जरा नीट नाही येणार. थांब, उजेडासाठी असं बसायला लागेल तेव्हा क्वालिटी चांगली. अभि देख, आता तुम्हाला ना मी थोडं ब्लरिश दाखवतो, कारण तिचे पण फोटो होतात जोडीला. असो त्याला मी ब्लर करेल, बट खूप सुंदर आहे. एवढा गोड आहे ना माझे. ऐची कटकट कानांचा पडला. एवढा गोड आहे ना का डायरेक्ट डोक्यात असा ब्लास्ट झाला बाई. जसं मी पहिला बाईट घेतला, फर्स्ट टाइम खाल्ला मी चीज केक. ती हावरी तिथं खातं गपागप. सीन काय आहे ना, इथं बसल्यावर मागं ना एक कपल बसले. सो त्यावेळी ब्लॉगमध्ये आली नाही पाहिजे, कारण त्यांची प्रायव्हसी व्हाई. त्याची काही ब्लॉग करायला जमणे नीट, म्हणून मी नेहमी कोपरा शोधता. या पोरीला सेंटरला बसायचा होता. सो फर्स्ट वाली ऑर्डर आली. हिला जिथं तिथं हार्टकाराचंच का दिसतं काय माहिती. तुला डॉक्टर बनायचं आहे ना, रिअलवाला हार्टकार तर माने. डायग्राम की तेरी प्रैक्टिस भी हो जाएगी. चलो सेकंड टाइमच आल्या मी आया. वो ट्राय करो. फ्रोझन साईज वाली वाईट देतात. अजून एक
फ्रोझन फ्राईज वालाच आहे भाई. असं काय मकेनचा घेऊन खाऊ. आता आपण इथला रॅप ट्राय करू. चला रॅप ट्राय करू आता. रॅप चांगला आहे. म्हणजे तो हा बर्गर किंगवाली वाईब दिली जसं मला आवडायचा. आणि आता बारी हो फायनली पिझ्झाची. चलो आता पिझ्झा ट्राय करू. आम्ही जागा चेंज केली कारण त्यांचं एसीचं काम चालू सर्व्हिसिंग नेली. दिखा पिझ्झा दिखा तोडते पिझ्झा दिखा. चीज पुलाला पहिला बिना सॉसच्या घेऊ. चांगलं आहे. आता सॉसची जोडीला ट्राय करू. मला फेवरेट गाणी लावला. केचपच्या जोडीला जास्त चांगला लागतो. एवढा वेळ होऊन पण चांगला आहे. आय एम ट्रू केचप लवर. ठीक आहे. आवडा केचप टाकून खाणार आता मी. सो लास्ट गोष्ट ब्लूबेरी मोहितो घेतलाय. ही जी पण मला बोलताना फ्रेंडसाठी कशी करता आता बघ ना क झाला. तिने बिल पे केला आणि मला सांगते का तेरा फोन लाया है तो मेरे को खुशी नहीं हुई क्या, तुम मेरी तरफ से. भाई ती अलग है, सबसे अलग है वो. हो गया. थोडा इथे ना फ्रेंडचा काम आहे सायबरमध्ये आणि कॉलेजमध्ये म्हणून आल्या. यार ते काकू दिसतात बोरा अंका त्यांची का जाऊन येताना बघेल मी आता. अच्छा इथे आलेले बाबूसाठी खावायला घ्यायला आता घेतला. हे काका चांगले व्हिडिओ मध्ये स्वतःहून आले. सो आला हा वाला माझा हा इच्छा आहे. बघा मी बोलतच होते मला यावाला चिंचा खायला नाही भेटत आणि इथं आलो तर भेटल्या ना. बोरा बी भेटली. फोकस नाही होय रे माझ्या फोनमध्ये. काय झालं माहीत नाही. सो आलो घरी आणि पहिला मी टोन धुतला. यार मी एकटीच हो का अशी का भिवंडीतले आल्यावर असं वाटतं ना की चेहऱ्यावरती धूल आहे. सो पहिला तू टोन धुवू दे. दुसरा काही नाही. मी कॉलेजच्या आलो ना पहिला क्लिन्झिंग घेईन ना भाई चेहरा साफ करतो म्हणजे असं टिश्यू वगैरे घेऊन क्लिन्झिंग लावून. कारण की ना तू फील होते यार. आणि खरंच असं चॉकलेटी व्हायचा टिश्यू एवढा म्हणजे भिवंडीतले आल्यावर धुल असतं चेहरा म्हणून पहिला टोन. आता बरं वाटतं. आता चाललो खाली मस्त पाणी बिनी पिऊ दे चाय बी पिऊ दे. गरमी असं काय असं चाय पाहिजे ना. मी ना तसं तर काही खाताना ना बाहेरचं जाम असं म्हणजे उघड्यावरती तसं असं आता एक काकूशी पण कशा असं खुल्लाच होता ना बोरा बिरा तर मी पक्का विचार करतो काही खाताना. पण बोरा सोडून बाई बोरा माझी ना असं बघला का मला नाही थांबवत. बोरा जाम पट्टान मला असं वाटतं चलो कोई नाही एक खा के मर भी गई तो क्या हो गया बोरा के लिए मरे हैं. जाम पट्टान यार बोरा मी नाही सोडू शकत याला. चलो मला आता सांगा कोणाकोणाला योवाला पट्टे. ही पोरीने आवरा मोठा एकदाच एक आणून दिला. तुला माहीत नाही माझी कॅपॅसिटी बाई. मला आवरा पट्टे ना मी एक टायमाला खपवीन हो ना. मग पक्की मोठू कवऱ्या कॅलरीज ऑलरेडी एवढं खाल्ले ना. मला हे बघून राहवलं नाही. तुला मी सांगले ते छोटंवालं येतात त्याने मी पक्का खान. 2 दिवस लगातार चालायला लागल एवढ्या कॅलरीज बंद करायला. आता मला एवढ्या आज खाल्ला. गोला पण खाला त्याच्यावर पण गोला औषध खाल्ला मला पटला नाही. माझ्या दोघे पण फेकला आमचे पैसे बरबाद झाले त्याला. सो जशी ती माझी प्रथा आहे का मी एंडला थोडा बहुत बोलते. सो आज मला ना माझ्या फ्रेंडबद्दल बस एवढा बोलायचा आहे का पुरी माझी 10वी झाली म्हणजे पहिली ते 10वी झाला. देन 11वी 12वी झाली. एवढ्या 12 वर्षात ना फक्त माझी एकच फ्रेंड आतापर्यंत टिकून राहिलेली आहे. अँड एक होतं म्हणजे 2च फ्रेंड होते त्याच्यातलं एक फ्रेंडशिप पण बाई नाही आता ती पहिलेवाली वाईबच येई नाही. अँड
समोरच्याला पण नाही फ्रेंडशिप टिकवायची तर ठीक आहे बाई, मी विषय सोडतो. जर समोरच्याला नाही ना, कोणतं पण रिलेशन असो बाई, म्हणजे असं रक्ताचं नातं असो का बाई फ्रेंडशिप असो, समोरच्याला नाही टिकवायचे विषय तिथं सोडायचा असतो. सो मी ऑफिशियली बोलू शकतो, माझी फक्त एकच फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड माझी एकच आहे. आणि मी कधीच ना 10वीपर्यंत कोणाला माझं बेस्ट फ्रेंड बोललेलं नव्हतं, कारण की मला माहीत आहे बेस्ट फ्रेंड एकच असते. आणि ती एक या ना एकदम विचार करून द्यायचं बाई, लास्टपर्यंत ती फ्रेंड पाहिजे जोडीला. मग मी हिला बोललीला म्हणजे मी 10 वर्षांत कोणाला काय बोललो नाही. एवढ्या माझ्यावर जीव लावायच्या माझ्या फ्रेंड्स, असं नाही काय खराब होत्या का काय. 10वीपर्यंत पण ज्या मैत्रिणी होत्या ना, ज्या जीव लावायच्या माझ्यावरती. मग मी हिला 1 वर्षात ही माझी बेस्ट फ्रेंड आहे अशी बोल, म्हणजे तिचं नाव मी बेस्टी म्हणून सेव्ह केला. सो ती गोष्ट काही याने म्हणजे अशी खाली नाही पडली भाई. हां, तिला मी बेस्ट फ्रेंड बोललो, तिने ती गोष्ट साबित पण केली. मी जाम टॉक्सिक फ्रेंड आहे खरं सांगू, मी पक्की बेकार आहे. म्हणजे मी प्यार से पण तेवढाच बोलेन आणि मी खराब पण, म्हणजे एकदा राग आला ना का मग खराब पण मी तेवढाच बोलेन. का समोरच्याला हे लागतं बघा, मी तसा बोलतो. पण प्यार से पण तेवढीच रान बाई, ठीक आहे. म्हणजे इक्वल समजून जा तुम्ही. सो माझा तो जो दुसरावाला रूप आहे ना, रागवाला, तो जास्त मला म्हणजे असं या नाही होत. आणि ऑब्व्हियसली नाही होणार, का होईल बाई कोणाला. तेच आहे का ती हमेशा हँडल करते. ती कधीच मला एवढं मी खराब असून पण ती मला कधीच नाही बोलली बाई का मला तुझ्याशी फ्रेंडशिप नाही ठेवायची का काय. उलटा मी बोलले हो तिला. सो भाई ती जाम चांगली आहे. आणि तिचे तर एवढं तिने मला आतापर्यंत गिफ्ट दिल्यानं, इथे एक तर तिचा प्रॉपर कॉर्नर आहे, पण मी तो दाखवणार नाही कारण की मला नाही दाखवायचा तिचा चेहरा. कारण की काही गोष्टी ज्या आहेत ना, नजर बिजर तर नसतं, पण मला नाही माहिती का असं होतं. कधी कधी होतं असं का, म्हणजे असं दाखवलं काही माणसानं, म्हणजे मला असं दाखवलं ना बाई हे आपण काय असं आहे एकदम जिगरी, आणि देन त्या माणसाशी तो नातं रुटून जातं बाई, राहायच नाही. म्हणून असं वाटतं जाऊ दे, माझ्या बेस्ट फ्रेंडच्या काही रिस्क नाही घेणार मी. आणि तसं पण त्यांची काय रानबीच आलं नाही असं या बी म्हणजे दाखवलेला चेहरा फोन आपला व्हिडिओमध्ये. तर ठीक आहे, काही हरकतच नाही आहे. तसं बी नाही दाखवणार मी, केव्हा तरी इन फ्युचर दाखवू, आता तर नाही. आणि तिला बस एवढा बोलेल बाई, थँक्स 4 वर्ष या करामती माणसाला झेलण्यासाठी. पण नाही ब्रो, बऱ्याच जणांचा बऱ्याच गोष्टी ऐकल्या मी कशी आहो. कारण असं वाटतं मला माहीतच नाही मी कशी आहो. मला माहीत आहे मी कशी आहो, मी हाव आराम, मी मान्य करतो, मी हाव सगळं हवं आहे मी. पण प्रत्येक माणूस फक्त हरामच नसतो, थोडा बहुत चांगला पण असतो त्याच्यात, थोडा बहुत वाईट पण असतं. तशीच मी पण आहो. आणि मी मोस्ट ऑफ अशी राहतो, समोरचा माणूस जसा तशी मी. भाई ठीक आहे, चल जाऊ दे हे टॉपिक सोडा आता. अँड बस तेच आहे भाई, एकच फ्रेंड है भाई, तू लास्ट तक रे, मेरे को नहीं फ़र्क पड़ता बाकी कौन फ्रेंड रहती है नहीं रहती है, क्योंकि अभी एक्सपेक्टेशन्स ही नहीं है किसी से. हिंदी का बोलता हूँ, हिंदी आहे ठीक आहे. आणि ती मराठी लवकरच बोलेल, थोडा बहुत बोलते आहे अजून, पण म्हणजे मी तर नाही, पण ती शिकते ठीक आहे. सो एवढंच, मी जास्त काही बोलत नाही. ऑलरेडी 4 मिनटं झाले आणि तुम्हाला पकवले, अजून नाही पकवणार. आणि काय हरकत नाही, तुम्हाला हावाला पार्ट मी जो लास्टला बडबड करते तो बघायचा नसेल ना, बिंदास स्किप करायचा. फक्त कमेंटमध्ये गाली आणि द्यायची, ठीक आहे. बघायचं नसेल स्किप करा, पण प्लीज गाली नका देऊ, ठीक आहे. चलो, थँक्स फॉर वॉचिंग, बाय. कसा वाटला ब्लॉग नक्कीच सांगा. अँड लुक ॲट दिस क्यूटी. अरे यार कसा दाखवू, क्यूट ही, 2 क्यूटीज इन 1 फ्रेम.